एकीकडे राज्यासह देशभरामध्ये काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केलेली असताना त्याच वेळेला दुसरीकडे मुंबई काँग्रेसला नाराजीचं ग्रहण लागलंय। आज वर्षा गायकवाड यांच्या समर्थकांनी थेट दिल्ली दरबारी जाऊन भेट घेतली आहे आणि त्याच वेळेला वर्षा गायकवाड यांना विरोध करणाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलं होतं। काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। मुंबई काँग्रेसचा मुद्दा मांडला थेट दिल्लीच्या दरबारी। वर्षा गायकवाडांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच। ज्या काँग्रेस पक्षानं स्वतःच्या स्थापनेपासूनच शहाकाटशहाचं धोरण पाहिलं तेच पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घडताना दिसतंय। मुंबई काँग्रेसमधल्या गटबाजीचा मुंबईमध्ये सुटू शकेल असा मुद्दा थेट दिल्लीच्या दरबारी मांडण्यात आला आणि यामधून वर्षा गायकवाड यांचे समर्थक आणि विरोधक अशी फूट मुंबई काँग्रेसमध्ये पडली आहे। 2 दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसमधील 16 जणांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र धाडलं, ज्यामधून पक्षाच्या संघटनात्मक वाढीकडे वर्षा गायकवाडांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेटीसाठी वेळही मागितली होती। मात्र 2 दिवस उलटताच वर्षा गायकवाड यांचे समर्थक थेट दिल्लीला पोहोचलेले दिसले आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। खंबीर नेतृत्व आहे असं नेतृत्व गेल्या 20 वर्षात आम्हाला भेटलं नाही, जे सामाजिक कार्यकर्त्याला घेऊन चालतायत। संपूर्ण आज मुंबईमध्ये तुम्ही उत्साहाचा लहर आहे तिकडे आणि निवडून आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता एक आशा आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला एक आशा आहे की आज आम्ही नगरसेवक होणार, आमदार होणार यांच्या नेतृत्वाखाली। आज वर्षा गायकवाडजी आज अध्यक्ष होऊन त्यांचा एकच विचार आहे की कसं पण करून माझ्या कार्यकर्त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे, नगरसेवक करायचं आहे, त्यांना आमदार करायचं आहे, म्हणून हे आज एक उत्साहाचं वातावरण आहे। चांगले एक अध्यक्ष मुंबईला लय वर्षांनंतर एक खासदार म्हणजे गुरुदास कामत साहेबांच्या नंतर एक खासदार लावलं, तर या समर्थनासाठी आम्ही सर्व आलो एकत्र। आता पुढचा असेंब्ली आणि कॉर्पोरेशन जबरदस्त रीतीने आम्ही लढा लढू। काँग्रेस पक्षाला गटबाजी आणि नाराजी काही नवीन नाही, मात्र लोकसभेमध्ये राज्यात आणि देशामध्ये मिळालेल्या चांगल्या यशानंतर काँग्रेसला जर पुन्हा एकदा नाराजी आणि गटबाजीची झळ बसली तर त्याचा फटका येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसू शकतो। त्यामुळेच मुंबई काँग्रेसमधला जो मुद्दा मुंबई काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बसून सोडवता आला असता तो दिल्ली दरबारी कशासाठी गेला असाही सवाल विचारला जातोय। मुंबई काँग्रेसमध्ये खलबत्ता आहे अशा चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। सध्या मुंबईतलं काँग्रेसचं वातावरण जरी शांत असलं तरी दिल्लीमध्ये घमासान जो आहे तो सुरूच आहे। मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात 16 जणांनी एक पत्र दाखल केलं होतं आणि त्यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्षांची भेट मागितली होती आणि मग ह्या विरोधकांच्या विरोधात आता वर्षा गायकवाड यांना समर्थन देणारे 70 कार्यकर्ते जे ते थेट आता दिल्लीत गेलेले आहेत आणि त्यांनी आज दुपारी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे जरी आपल्याला वाटत असलं की मुंबई काँग्रेस जे त्याचं वातावरण शांत आहे, तरी पण हे संपूर्ण वातावरण आता दिल्लीत गरम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे, सगळे पक्ष कामाला लागले, आपापल्या पक्षाच्या पारड्यात अधिकाधिक जागा कशा पाडायच्या याची आखणी सुरू आहे। असं असताना काँग्रेसमध्ये पुन्हा उफाळून आलेली ही गटबाजी काँग्रेसला मारक ठरू शकते असंही मत व्यक्त होत आहे। नाराजी आणि गटबाजी या मुद्द्यांवरती हल्ली सारेच पक्ष सेन्सिटिव्ह झालेत। नाराजांची मनधरणी करण्यामध्ये कधी यश येतं तर कधी अपयश आलं तर पक्षांतर होतात। 2014 आणि 2019ला संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसकडे देशाचं विरोधी पक्ष नेते पदही नव्हतं। यंदा मात्र चांगल्या संख्याबळामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून बसता आलंय। या साऱ्याचा परमार्श घेऊन काँग्रेसनं वेळीच डोळे उघडण्याची गरज आहे, नाहीतर हातातोंडाशी येणारा यशाचा घास काँग्रेस आपल्या हातानंच घालवून बसेल इतकं नक्की। अजय माने, शिवाजी काळेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। Thank you.